नमस्ते मैत्रिणींनो, के सिस्टममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। अशा प्रकारे आपण चोकर शिकणार आहोत। साडीवरती, लेहंग्यावरती हा चोकर खूप सुंदर दिसतो। प्रत्येक वयोगटातील महिलांवरती खूप छान दिसतो। तर पुढील प्रमाणे आपण हा चोकर शिकणार आहोत। तर पूर्ण व्हिडिओ पहा। तर आपल्याला 3 गेज वायर गोंडा लागणार आहे आणि हे 3 नंबरचे मणी लागणार आहेत। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, 3 गेज वायर घेतलेली आहे मी समान घेतलेली आहे हातवर आणि असं आपल्याला गोंड्याला अटॅच करायचं आहे। एकच मणी जो आहे गोल्डन तो आपल्याला दोन्ही तारेतून काढायचा आहे व दोन्ही तारेतून एक एक मणी पास करायचा आहे आणि दुसरा मणी हा आपल्याला क्रॉस करायचा आहे। हे बघा मी अशा प्रकारे क्रॉस केलेला आहे। परत आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे मैत्रिणींनो। आपण काय केलं, पहिले एका तारेमध्ये घातलं, दोन्ही तारेमध्ये एक एक मणी घातले आणि एक मणी जो आहे तो अशा प्रकारे पकडून आपल्याला क्रॉस करायचा आहे की जेणेकरून तो काय होईल, तिथे सरळ बसेल, कारण की उभा नाही बसणार, तो सरळ जाऊन बसेल। तर अशा प्रकारे आपला हा मणी छान बसेल, तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, परत तीच प्रोसेस करायची आहे। एक गोल्डन मणी, दोन्ही गोल्डन मणी एक एक कडे घालायचे आहे आणि परत तीच प्रोसेस करायची आहे। परत क्रॉस, असं आपल्याला क्रॉस करत करत पूर्ण बनवत जायचं आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ नीट समजत नसेल मैत्रिणींनो कसा क्रॉस करते, तर तुम्ही काय करा, ह्या व्हिडिओला स्लोही करू शकता। स्लो केल्यामुळे काय होईल, मी नेमकं कुठून मणी टाकत आहे हे तुम्हाला दिसून पडेल। आता परत काय केलं तर तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे मी सर्व मणी घालून घेतलेले आहेत। दोन्ही तारेमध्ये एक एक मणी टाकायचा आहे, कारण की आपण आता हा लास्ट मणी टाकत आहोत। तर पहिले जसं स्टार्ट केलं तर तसंच एंड करायचं आहे। एक मणीमधून दोन्ही तार काढून घ्यायचे आहेत आणि आता गोंडा आपल्याला काय करायचा आहे, दुसऱ्या बाजूनेही तो जॉईन करून घ्यायचा आहे। तर तुम्ही अशा प्रकारे गोंड्याच्या आतमधून ही तार काढून घ्या व गोंड्याला चांगल्या प्रकारे तिथे आपल्याला पीळ मारायची आहे व ती तार कट करून घ्यायची आहे। तर कटरच्या साहाय्याने तुम्ही ही तार कट केल्यानंतर आपल्याला तेवढीच तार घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता आपण गोंड्यातून ही तार पास करून घेत आहोत। तर हे जे जॉईन करायचं आहे ते नीट बघा मैत्रिणींनो, मी कसं जॉईन करते। आता काय करायचं आहे, आपण फर्स्ट जो मणी घातला आहे त्यातून आपल्याला ती तार काढून घ्यायची आहे एका साईडची आणि दुसऱ्या साईडची ही तार आपण त्याच एका मणीतनं काढून घेणार आहोत। हे आपण स्टार्ट करत आहोत दुसरं, आणि त्याच्या साईडने एक मणी घालायचा आहे एका तारेमध्ये आणि त्याला एक मणीने क्रॉस करायचा आहे। आपण पहिलं काय केलं मैत्रिणींनो, 3 मण्या घेत होतो प्रत्येक वेळेस, पण आता तसं न करता आपण प्रत्येक वेळेस काय करत आहोत, 2च मण्या घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। आता काय करायचं आहे, जी माझ्या डाव्या साईडने आहे, म्हणजे जी पहिली आपण ओवलेली मणी आहे त्यातून ती तार काढून घ्यायची आहे। तर तुम्हाला दिसतच आहे आपण काढून घेतलेली आहे, म्हणजे इथे एक मणी आपला गेल्यासारखाच आहे। आता काय करायचं आहे, आणखीन एक मणी टाकायचा आणि एक मणी आपण क्रॉस करणार आहोत। तर एक मणी आपण क्रॉस करत आहोत। तर क्रॉस केल्यानंतर तुम्ही पाहू शकता परत तिथेच, आता आपण किती मण्यांचा यूज केला, 2च, पण तसं पाहायला गेलं तर 3। तर आता काय करायचं आहे, परत तीच प्रोसेस करायची आहे आपल्याला। परत त्याच मणीतून ते काढून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी कसं काढत आहे, ते स्लो करून पहा की जेणेकरून तुम्हाला समजेल। परत एक गोल्डन मणी घालायचा। तुमच्याकडे जर पॅड असेल, मला आत्ता पॅड मिळाला, तर पॅडने खूप सोपं जातं। पॅडला तुम्ही ते अडकवून घेऊ शकता आणि फास्ट प्रोसेसमध्ये होतं। ओढताना ती जो गोंडा आहे इकडे तिकडे नाही जात। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण हे जे चोकर आहे ते कंप्लीट करणार आहोत।
तर सर्व मण्या लावून घ्यायच्या आहे. लास्ट जी आपल्याला परत तीच प्रोसेस करायची आहे. पुढे येऊन त्याच मणीतनं काढून पूर्ण गुंडाळून घेऊन कट करायचं आहे. तर अशा प्रकारे हे आपला पूर्ण चोकरची पट्टी तयार झालेली आहे. तर आता आपल्याला फुलं पाहिजे आहेत. फुलं बनवण्यासाठी 3 गेज वायर, 6 नंबर मोती आणि ही 3 गेज वायर घेतल्यानंतर मी काय करत आहे, मोती घेत आहे. 0 नंबर मणी सोडायचा आहे आणि मोतीतनं ती तार बाहेर काढायची आहे. तर अशा प्रकारे ओढून घ्यायचं की जेणेकरून आणखीन एक मोती 0 नंबर मणी सोडून मोतीतनं आपण पास आउट करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 7 मोती घालून घ्यायचे आहेत. तर तुम्ही जर हा फुलांचा व्हिडिओ बघायचा असेल तुम्हाला, तर पहिले माझ्या यूट्यूब चॅनलला मी 3 ते 4 प्रकारची फुलं शिकवलेली आहेत, त्यामध्येही जाऊन बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आपण हा फूल कंप्लीट करणार आहोत. प्रत्येक वेळेस मोती फूल आणि ह्याला लूज नाही पडू द्यायचं. लूज पडलं तर आपण कवर नाही करता येत. तर पाहू शकता तुम्ही की माझे किती जवळजवळ मोती लागत आहेत. तर अशा प्रकारे हे मोती आणि एक गोल्डन मणी 0 नंबर असं करत आपल्याला हे कंप्लीट करायचं आहे फूल. तर पाहू शकता असं मी 7 फुलं मणी घातलेले आहेत आणि हा जो स्टोन आहे तो मी ॲड करत आहे. हा स्टोन ॲड केल्यानंतर तुम्हाला तो नीट रॅप करून घ्यायचा आहे की जेणेकरून तो पडणार नाही, हलणार नाही. त्याच्या होलमधून काढून पलीकडनं पास आउट करायचं आहे. तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त ह्या ग्रीन स्टोनच्या व्यतिरिक्त कुठलाही स्टोन घेऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्ही बसवू शकता. तर तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे हे फूल बनवलेले आहे. तर अशा प्रकारे मी 4 ते 5 फुलं बनवलेले आहेत. 3 आपल्याला चोकरला लागणार आहेत. तर हे पाहू शकता चोकर, ह्याच्यावरती मी 3 बसवणार आहे. तर सेंटर घेऊन मी हा पहिला चोकर रॅप करत आहे. तर रॅप करण्याची पद्धत खूप सोपी आहे. वरच्या जो मणी आहे त्याला आपण रॅप करत जायचं आहे. तर अशा प्रकारे तो रॅप होऊन जातो. तर आता परत आपले दोन्हीही रॅप करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे हे आपण तिन्ही फुलं आहेत ती रॅप करून घेतलेली आहेत. आपल्या गळ्याला लागणार नाही ह्याची आपण काळजी घ्यायची. तारा सगळ्या नीट मध्ये टाकायच्या. आता आपल्याला काय करायचं आहे, हा झुमका इथे ॲड करायचा आहे. तुम्ही फक्त असंही घालू शकता, पण मला वाटलं की थोडंसं झुमका घातल्याने छान दिसेल म्हणून मी हा झुमका ॲड करत आहे. नाहीतर असाही चोकर छान दिसतो. तर इथे मी काय करत आहे, हा चोकरला झुमका ॲड करत आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा छान दिसतोय चोकर. आणखीनच छान लुक आलेला आहे त्याला. तुम्ही असा झुमका लावून छान ॲड करू शकता. आता मी काय करते, कानातले बनवत आहे. पण कानातल्याला झुमके लावायचे तर आपल्याला एक आयपिन घेऊन त्याला गोल करायचं आहे आणि ती आयपिन खालच्या साईडला आपल्याला बसवून घ्यायची आहे 3 गेजच्या वायरने. तर या 3 गेजच्या वायरने मी असं रॅप करून घेते. तर रॅप करणं अगदी सोपं आहे. मण्यांच्या मधून करायचं आहे आणि जे आपण आयपिन घेतलेली आहे तिथे आपल्याला काय करायचं आहे, हे पहा तुम्ही, मी स्टड लावते पाठीमागे आपल्याला. तर स्टड ही तसंच रॅप करून घ्यायचं की जेणेकरून ते हलणार नाही. तर अशा प्रकारे आपण रॅप करून घेतलेलं आहे दोन्हीही कानातल्याला. तर आता आपण झुमके लावूया. तर झुमक्यांसाठी हा गोल कडी घ्यायची आहे, त्यामध्ये असे झुमके मस्त बसवून घ्यायचे. तर खूप छान प्रकारे हे झुमके दिसतात आणि तुम्ही इतर वेळेसही कुठल्याही कलरचे झुमकेही बनवू शकता. माझा झुमक्याचा एक स्पेशल व्हिडिओ येईल, तेही तुम्ही पहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी क्लासेसही घेते, तर माझ्या क्लासेसलाही अटेंड करा. तिथे विथ फिनिशिंग सकट माझ्याकडे शिकवलं जातं. खूप सारे आयडियाजही दिल्या जातात. तर तुम्ही पाहू शकता किती गोड दिसतोय आपला हे कानातले. तर हा आपला पूर्ण सेट आता तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती
सुंदर दिसतो आणि ह्याची बाजारामध्ये 400 ते 500 रुपये आता सध्या रेट चालू आहे, तर तुम्ही ह्याला विकायलाही ठेवू शकता।